गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठी वाढ होऊ लागली आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणी साठा 28%वरून 53%वर आलेला आहे। काहीतरी करायला पाहिजे। हॅलो सागरराव उभाच। गंगापूर धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येतोय आणि याचा परिणाम देखील जाणवू लागलाय। ज्या धरणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये 28% पाणी साठा होता त्या ठिकाणी आता 53% पाणी साठा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता नाशिकच्या गंगापूर धरणा परिसरामध्ये आहे। ते जर बघितलं तर सध्या धरण क्षेत्रामध्ये पाण्याची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाची प्रतीक्षा होती, यामुळे धरण देखील कोरडे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात पाऊस पडतोय आणि याचा परिणाम आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणं जे आहेत ते आता भरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की आता ज्यावेळी आपण इथून बातमी केलेली होती त्यावेळी हा संपूर्ण जो भाग होता हा पूर्ण कोरडा झालेला आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र आता 53% पाणी साठा जो आहे तो आता धरण क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय। नाशिकच्या इतर धरणाचा जर विचार केला तर दारणा धरण असेल तिथं 37% पाणी साठा आहे आणि कश्यपीमध्ये 40%, कडवामध्ये 49%, करजवन मध्ये 23% आणि चनकापूरमध्ये 60% पाणी साठा या धरणांमध्ये आता पाहायला मिळतोय। नाशिकमधील पाटबंधारे विभागातील एकूण उपयुक्त साठा 37% एवढा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे प्रत्यक्षात जर बघितलं तर 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे हे धरण जे आहे ते आता भरण्यासाठी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास नाशिक।